हाय, काय म्हणताय? आज आपण पुन्हा गुणांकडे येणार आहोत आणि त्या गुणांमधला आज जो गुण आहे तो असा गुण आहे की आपल्याला सगळ्यांना तो आपल्यामध्ये असावा असं वाटतं. काही लोकांमध्ये तो नैसर्गिकपणे असतो आणि काही लोकांना तो डेव्हलप करावा लागतो. तर अशा गुणाबद्दल आपण आज थोडंसं बघूया आणि तुम्हाला उत्सुकता असेल की हा कुठला गुण आहे, तर गेस करा ना काय कुठला गुण असेल तो. तोपर्यंत आपण त्या गुणाकडे जातोच आहोत. तर तो गुण म्हणजे सामर्थ्य. सामर्थ्य हा जो गुण आहे त्याची जर का आपण लक्षणं बघितली तर ती अशी आहेत की शारीरिक बल, धैर्य, प्रतिरोध, रोष, बाणेदारपणा ही त्याची लक्षणं आहेत. आता हा गुण जास्त झाला तर काय होतं, तर अविचारीपणा, माथेफिरूपणा, भानखुदळेपणा, खुंशी वृत्ती अशा गोष्टी निर्माण होतात जर का सामर्थ्य या गुणाची नको तेवढी वाढ झाली तर. आणि जर का तो कमी असेल, कमी झाला गुण किंवा कमी असेल तर काय होतं, निर्बलत्व, भ्याडपणा, अत्यंत सावधपणा, कॉशियसनेस, अतिशय सौम्य वागणं आणि स्वतःला प्रोटेक्ट करायला किंवा स्वसंरक्षणाला असमर्थता या लोकांची असते. विशेष म्हणजे या गुणाची अनेक लक्षणं आपल्याला चेहऱ्यावर आणि आपल्या देहयष्टीमध्ये दिसतात. तर ती कुठली कुठली आहेत ती आपण आता बघूया. ही जी लक्षणं आहेत ती चेहऱ्यावर कशी दिसतात आणि देहयष्टीमध्ये कशी दिसतात, तर त्याचा पहिलं जे एक इंडिकेशन आहे, लक्षण आहे, ते डोळ्यामध्ये आहे. डोळे असे चांगले टपोरे, मोठे आणि बहिर्गोल असे असतात. तर हे जे लक्षण आहे हे सामर्थ्याचं लक्षण आहे. त्याच्याच बरोबर त्याच्यावरती ज्या भुवया असतात त्या भुवया चांगल्या जाड असतात आणि त्याला भरपूर केस असतात. हे दुसरं लक्षण आहे सामर्थ्य असण्याचं. तिसरं जे लक्षण आहे ते कपाळाचं आहे. ते कपाळ जे असतं ते रुंद आणि सखल असतं, म्हणजे थोडासा त्याला असा बल्क असायच्या ऐवजी कर्वेचर असतं. असं जे कपाळ आहे ते पण सामर्थ्याचं लक्षण आहे. चौथं म्हणजे ओव्हरऑल जो चेहरा असतो तो अस्थिप्रधान आणि चांगला मोठा असतो. हे पण एक सामर्थ्याचं लक्षण आहे. केसांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर या लोकांचे केस हे राठ आणि भरड असतात, थिक असतात, जाड असतात, पातळ किंवा सॉफ्ट असत नाहीत. हे एक सामर्थ्याचं लक्षण आहे. नाक असतं ते चांगलं लांब असतं आणि नाकपुड्या रुंद असतात. हे पण एक सामर्थ्याचं लक्षण आहे. आणि जबडा हा जो भाग आहे, चेहरा मोठा असतो, हे आणखीन एक तर मांसल नसतो तर तो अस्थियुक्त मोठा असतो, म्हणजे बोनी स्ट्रक्चर असतं त्या चेहऱ्याचा आणि तो नॅचरलीच मोठा चेहरा असतो. आणि त्यात विशेष दिसणारा जो असतो तो हा जबडा असतो. चांगला असा स्पष्ट आणि स्वच्छ जबडा त्यांचा आहे असं दिसतं. ही जी लक्षणं आहेत चेहऱ्याची ती सामर्थ्यवान व्यक्तीच्या चेहऱ्यावर दिसणारी लक्षणं आहेत. आता त्यांची जी शरीर यष्टी आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं तसं जर का चेहऱ्याचा आकार बघितला तर एकतर तो लांब असतो, म्हणजे लंबगोल असतो, खूप लांब सरळ असा नाही पण लंबगोल, ओव्हल शेप असं ज्याला आपण म्हणतो तो, किंवा गोल असतो पण तो बोनी असतो. शरीर असतं ते पण बोनी असतं, अस्थिप्रधान शरीर असतं. छाती, चेस्ट असते ती चांगली रुंद आणि भरीव छाती असते. पावलं असतात ती मात्र थोडी वेगळी असतात, वाईड असतात, म्हणजे त्याची जाडी जास्त असते आणि लांबी थोडीशी कमी असते. अशी जी पावलं असतात ती सामर्थ्यवान पुरुषाचं इंडिकेशन आहे की त्याची विड्थ जास्त असते आणि लेंथ जी आहे ती कमी असते. आणि पायांची धुरी, म्हणजे त्याचं जे स्ट्रक्चर असतं ते कमानदार, म्हणजे असं त्याला थोडासा आतल्या बाजूने आर्च असतो आणि त्यामुळे त्यांचे गुडघे जे ते अगदी सहज एकमेकांना
चिकटत नाही, थोडेसे दूर राहतात. हे जे आहे हे सुद्धा सामर्थ्यवान पुरुषाचं किंवा स्त्रीचं लक्षण आहे. पायातली जी कमान आहे ती सुद्धा सामर्थ्यवान व्यक्तीचं लक्षण आहे. आता या व्हिडिओ पासून आपण थोडं चेहरापट्टी किंवा चेहरा, शरीरयष्टी आणि प्रोफेशन असं पण पाहायला सुरुवात करणार आहोत. आणि म्हणून पुढच्या स्लाइड मध्ये आपण या लक्षणांचा थोडासा आर्टशी किंवा आर्टिस्टिक लोकांशी कसा संबंध आहे आणि त्यांच्यामध्ये आणि सामर्थ्यवान पुरुषांमधल्या लक्षणांमध्ये कसा थोडासा फरक आहे, विशेषतः साहित्यिकांमध्ये, ते पाहूया. तर कवी, कलाकार, शिल्पशास्त्रज्ञ, वक्ते, योद्धे आणि कार्यकारी पुरुष म्हणजे कार्य करणारे पुरुष, एक्झिक्युटिव्ह असं आपण ज्याला इंग्रजीत म्हणतो, त्यांची लक्षणं कशी असतात तर त्यांचे डोळे चांगले भरीव असतात. नाकाजवळचा जो वरचा भाग आहे किंवा हा भाग आहे हा स्नायुमय असतो, त्यामुळे इथे चांगले स्नायू दिसतात. या भागातले स्नायू दिसतात, या भागातले इथे पण चांगले पक्के स्नायू दिसतात आणि इथे पण स्नायू दिसतात. नाक चांगल्यापैकी सरळ लांब असतं आणि नाकपुड्या रुंद असतात. मगाशी म्हटलं तसं त्यांचं सुद्धा कपाळ चांगलं सरळ असतं. त्यांच्यामध्ये फरक आहे की कलाकारांच्या ज्या भुवया असतात त्यांना थोडीशी किंवा चांगली छान अशी आर्च असते, ज्याला धनुराकार भुवया म्हणतात. तशा भुवया आर्टिझन्स मध्ये दिसतात, आर्टिस्ट्स मध्ये दिसतात. आणि हनवटी जी आहे तिला असा थोडासा पुढे बाक असतो, ती थोडीशी अशी पुढे आलेली अशा प्रकारची हनवटी असते. ही जी लक्षणं आहेत ही आर्टिझन्स मध्ये किंवा एक्झिक्युटिव्ह मध्ये किंवा चांगले जे वॉरियर्स असतात, स्किल्ड वॉरियर्स असतात त्यांच्यामध्ये दिसतात. कारण की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सामर्थ्य आणि साहित्य किंवा कला यांचं थोडंसं कॉम्बिनेशन दाखवतात. तर त्या अँगलनी आपण आज आर्टिझन्सची शरीरयष्टी, विशेषतः साहित्याशी संबंधित असलेल्या लोकांची शरीरयष्टी कशी असते ते पाहिलं. त्यांचा चेहरा मोठा असतो, शरीरयष्टी पण चांगली धडधाकट स्टाउट असते आणि त्याबरोबरच ही अशी अनेक लक्षणं जी आहेत ती त्यांच्या चेहऱ्यावर, साहित्यिकांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण सामर्थ्याची अधिकता झाली तर काय होईल आणि ती चेहऱ्यावर कशी दिसेल ते बघूया. तर त्या लोकांचे असे डोळे बाहेर आल्यासारखे असतात, अत्यंत रागीट चिडलेल्या सारखे जे डोळे असतात ते लोक असतात. त्यांच्यामध्ये हेकटपणा जास्त असतो. तसंच नाक जे असतं त्याची उंची कमी असते आणि नाकाचे ज्या नाकपुड्या आहेत त्या नको तेवढ्या रुंद असतात. त्यामुळे ठेंगणं नाक आणि मोठ्या नाकपुड्या हे पण हेकट किंवा वितंडवादी लोकांचं लक्षण आहे. शरीर असतं ते अतिशय स्नायू विशिष्ट म्हणजे मस्क्युलर असतं. ते लोक रिजिड असतात, ऐकत नाहीत स्वतःच खरं करण्याचा, त्यांचा काही झालं तरी प्रयत्न असतो. आणि बाकी लक्षणं जी आहेत ती तुम्हाला माहितीच आहेत की अगदी खूप राठ अशा भुवया की ज्या चेहऱ्याला शोभत नाहीत अशा असणं हे हेकटपणाचं लक्षण आहे. आणि त्याबरोबर आणखी ज्या काही आपण मागे बघितलेल्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये काय, कपाळ. तर कपाळ जे आहे ते खूप उंच कपाळ असेल तर ते लोक पण असेच हटवादी असतात. केसांच्या बाबतीमध्ये अतिशय राठ केस असतात, त्या पण लोकांमध्ये सामर्थ्याची अधिकता पाहायला मिळते. आणि या व्यक्तींना हँडल करणं, या व्यक्तींशी वागणं इतर लोकांना फार त्रासदायक, कटकटीचं होतं. आता सामर्थ्याची अपूर्णता जी असते त्या लोकांशी पण वागणं फार कटकटीचं होतं, कारण ते लोक दुसऱ्यांकडून सतत काही ना काहीतरी मदत घेण्याचा, सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करत असतात. तर त्यांची लक्षणं कशी असतात तर ते आपण बघितलं तर एक म्हणजे डोळे जे असतात ते त्यांचे खोल गेलेले असतात. भुवया ज्या असतात त्या अगदी असतील नसतील एवढ्या पातळ असतात, धड दिसतील धड दिसणार नाहीत अशा असतात. त्याच्यानंतर नाकाच्या ज्या नाकपुड्या आहेत त्या बारीक असतात, कधी कधी थोडंसं नाक असं वाकडं असतं. आणि त्याच्याबरोबर
जर का त्यांची बोलणं चालणं किंवा चालणं बघितलं आपण तर त्यात अनेक इंटरेस्टिंग गोष्टी लक्षात येतात. एक म्हणजे ते खूपच शॉर्ट म्हणजे कमी उंचीचे आणि बारीक किडकिडीत असतात. त्यांचं जे बोन्स त्यांचं एकतर फॅट खूप कमी असतं आणि दुसरं म्हणजे जे बोन्स असतात त्याची विड्थ अगदी कमी असते. खांदे जे असतात ते असे पडलेले असतात आणि त्यामुळे पाठीला बाक असतो. ज्यावेळी माणसाला आपण कमी सामर्थ्यवान आहोत असं वाटतं अशी माणसं अनेकदा जरी केपेबल असली तरी सुद्धा बॅकएकचा जो प्रॉब्लेम आहे पाठीच्या दुखण्याचा जो आजार आहे त्याच्याबद्दल त्यांना तो सुरू होतो. ते सांगतात की आमची पाठ दुखते कारण की त्यांना परिस्थिती जी आहे ती परिस्थिती हँडल करणं डिफिकल्ट आहे किंवा अशक्य आहे असं वाटायला लागतं आणि मग त्यावेळी ते पाठीच्या दुखण्याचा त्रास हळूहळू सुरू होतो आणि मग त्या पद्धतीने तो जर ट्रीट नाही केला तर आणखीन त्रास होतो. तर त्यामुळे पाठीला बाक, खांदे पडलेले, अगदी किडकिडीत आणि डोळे आत गेलेले असं साधारणपणे, केस अगदी विरळ आणि पातळ असं साधारणपणे त्या व्यक्तीचं लक्षण असतं ज्याच्यामध्ये सामर्थ्याची अपूर्णता असते. त्या व्यक्तीचं हे लक्षण आहे. आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ज्यावेळी माणसाला असं वाटतं की मी एखादी गोष्ट हँडल करू शकत नाही किंवा ही परिस्थिती जी आहे त्याच्यात माझा पचका झालेला आहे अशा वेळी अनेकदा माणसाच्या टूथ डिके म्हणजे दात अगदी कमी वेळामध्ये खराब होतो त्या व्यक्तीचा किंवा दात खराब होतात, किडतात. त्यामुळे ज्या लोकांचे दात किडलेले आहेत त्यांना अनेकदा असं वाटतं की आपल्यामध्ये सामर्थ्य कमी आहे किंवा त्यांच्यामध्ये सामर्थ्याची उणीव असते कारण की बोन्स म्हणजे बोनी स्ट्रक्चर असतं त्याचं जसं लक्षण आहे तसं कॅल्शियम जसं बोन्स मध्ये असतं तसं दातांमध्ये पण असतं आणि त्यामुळे जसं बोनी स्ट्रक्चर जे आहे ते सामर्थ्याला आवश्यक आहे तसं स्ट्रॉंग टीथ किंवा चांगले सुदृढ दात हे पण आवश्यक आहेत आणि त्या दृष्टीने कमी सामर्थ्याचं एक लक्षण म्हणजे पटकन खराब झालेले दात हे सुद्धा आहे. तर हे होतं सामर्थ्याबद्दल. तुम्हाला जर असं वाटलं की तुमच्यामध्ये थोडंसं सामर्थ्य कमी आहे तर कॉन्शियस एफर्ट्स घ्या, आपली मेंटल स्ट्रेंथ वाढवा आणि इमोशनली स्ट्रॉंग व्हा, व्यायाम करा, फिजिकली स्ट्रॉंग व्हा आणि पाठीचं जर दुखणं असेल आणि असं वाटत असेल तर हळूहळू ते तुमचं या अँगलनी कमी होईल पण औषध मात्र त्याच्यावर नक्की घ्या. आज आपण इथे थांबूया. पुढच्या भागात आणखीन अशाच एका इंटरेस्टिंग गुणाबद्दल बघूया. बाय.